कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है, वो कल भी पास पास था, वो आज भी करीब है। वो हा करीब करीब त्याच्यासाठी हा 2005 पासून माझा पेशंट आहे. 2000 पासून आहे. 2000 तेव्हापासून धरलं तुम्ही. हो तेव्हापासून धरलं. आधी मग ते मला वाटतं 2000 पासून 2004 हो तेव्हापासून हा माझा पेशंट संध्याकाळीच यायचा आणि मी त्याला असा चेकअप करायचो. आणि आताही आज माझा एकदम छान दिवस आहे. आय एम रिअली एक्साइटेड. आज ती शाम आहे पण आज मी त्याची बातचीत करतोय त्याच्याशी आणि एक तो उंचीवर गेला आणि आणखीन उंचीवर जाणार आहे. तर हा खूप माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आज स्टॉपअप आहे, चेकअप आहे. नाही बरोबर. तर सर्वात अगोदर वेलकम. थँक्यू. आणि आज 50वा दिवस आहे दशावतारचा आणि अजूनही तो चित्रपट महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतो आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये माझ्या मते हे प्रथमच घडतं. म्हणजे याच्या आधी महेश कोठारे असतील, दादा कोंडके असतील किंवा सचिन पिळगावकर असतील, तुम्ही सगळ्यांनी यांचे चित्रपट बघितलेले आहेत. तो काळ आपण मराठी चित्रपट सृष्टीसाठी कदाचित सुवर्ण काळ म्हणू शकतो. कारण की तेव्हा प्रेक्षक बाहेर यायचे, चित्रपटाला जायचे, बघायचे. आता माध्यमं खूप आलेली आहेत. त्या माध्यमांमुळे प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत पोहोचणं हे खूप जिकरीचं झालं होतं. आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून म्हणजे साधारणतः मला असं वाटतं की कोविड नंतर प्रेक्षकांनी थिएटर्सकडे पाठ वळवली होती. मला असं वाटतं की कदाचित दशावतारने प्रेक्षकांच्या मनामध्ये पुन्हा ते बीज रोवलं गेलं आहे की आपल्याला थिएटरपर्यंत जायला पाहिजे. जी कलाकृती फोन आणि टी व्हीच्या माध्यमातून तिचा आपण आस्वाद घेऊ शकत नाही, त्याचकरिता चित्रपटाची निर्मिती केली जाते. तर ते बघण्यासाठी दशावतारने कदाचित ते बीज रोवण्याचं काम केलं आहे आणि घरातून खेचून प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत ते घेऊन गेले. तर त्याचे हे 50 दिवस आहेत खरं तर. तर याच्या आधी गोल्डन जुबली, सिल्वर जुबली अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीने पाहिलेली आहे. पण या जिकरीच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की अभिजात भाषा मराठी आहे आपली, आपण मराठीचा झेंडा अटकेपार लावला होता, पण अशा मराठी भाषेच्या कलाकृतीला थोडंसं कुठेतरी थांबावं लागत होतं का किंवा थांबणार आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना दशावतारने एक छोटीशी भूमिका बजावली आणि त्यांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खिचून आणण्यासाठी एक छोटा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की कदाचित त्याचीही 50 दिवस आहेत. नक्कीच. मुलाखत चालू करण्याआधी फक्त मी म्हणजे मुलाखत करण्यापेक्षा आपण गप्पा बातचीत चालू करण्याआधी मला असं वाटतं की मी इथे जमलेल्या पितृतुल्य मातृतुल्य म्हणजे माझ्या आईच्याच ह्याच्याप्रमाणे तुम्ही माझे आई वडीलच आहात, तुमचे आभार मानत नाहीये. पण मगाशी मावशी म्हणाली की 7-8 दिवसामध्ये या गडबडीच्या याच्यामध्ये मी सांगितलं, तर त्याबद्दल तुमची माफी मागतो. माझी गडबड अशी होते आहे सध्या की चित्रपटाचं काम सुरू आहेच, पण म्हणजे सांगायला तुमच्या समोर, कारण की पितृतुल्य मातृतुल्य म्हणजे आपण तिथून मातृसत्ताक म्हणतो आणि तुमच्यापासूनच सुरुवात करायची झाली तर पहिली मराठी फिल्म किंवा पहिला मराठी चित्रपट हा मल्याळी भाषेत होतो. त्याची सगळी गडबड सुरू होती. म्हणजे तिथे आता 21 नोव्हेंबरला तिथे रिलीज आहे. सो त्यांच्याबरोबरच्या सततच्या मीटिंग्स, त्याच्यासाठीचं लागणारं साहित्य निर्माण करणं म्हणजे व्हॉइस ओव्हर करणं, गाणी त्याची नवीन पद्धतीने परत गाऊन घेणं वगैरे, ही सगळी जी प्रोसेस आहे ही खूप गडबडीची प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मला तो वेळ सांगणं कठीण झालं होतं, कारण की पटकन कॉल येतो, पटकन काहीतरी गोष्टी घडतात आणि सध्या ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला ह्या गोष्टीची धडधड होती की मी तुम्हाला एखादी वेळ द्यावी
तुम्ही ती वेळ पाळावी आणि मी तिथे पोचलो नाही तर त्याच्यामुळे मी थोडा त्या कॉन्फ्लिक्टमध्ये होतो. सो मी त्यासाठी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पहिल्यांदा. आणि ॲब्सोल्युटली नाही, काही गरज आणि नाही. राहुलचे आभार मानेन की त्याने एवढ्या शॉर्ट नोटीस पिरियडवरती एवढा पटकन तुम्हाला पण तो प्रतिसाद दिला आणि त्याने केला. सो प्लीज मला तेवढ्यासाठी कन्सिडर करा. सॉरी. आणि आता आपण सुरू करा. आता तुम्ही विचारा. येस. राहुल साळवी तर आपल्याला नेहमी सपोर्ट देतातच, आणि त्यांचे वडीलही माझ्या परिचयाचे वगैरे आहेत आणि एक चांगलं नातं साळवी फॅमिलीशी आहे. प्रत्यक्ष भेट कमी असेल पण मनापासूनची जी वेवलेंथ असते ती खूप जुळलेली आहे, कारण इथे 35 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. जर ती वेवलेंथ जुळली नसती तर मला साळीला पण ठेवलं नसते. सो एनिवे, येस. दशावतार हा चित्रपट निर्माण करणारे 3 जण आहेत. एक ओंकार काटे, दुसरा सुजय हांडे जो की अशोक हांडे सरांचा मुलगा आहे, आणि तिसरा सुबोध खानोलकर. या तिघांनाही मी ओळखतो, खूपच जवळपासून ओळखतो. कारण 2013 जेव्हा कंपेनियन हेल्थकेअर फाउंडेशनची सुरुवात होत होती तेव्हा या तिघांनी पंक्च्युअलिटी काय असते याचं उदाहरण मला त्याच वेळी दिलं होतं. मला माहिती होती की ओंकार त्याच्या वेळेनुसारच येणार. हे सांगत होते बोलवा फोन करा त्याला. मी नाही फोन केला, कारण मला माहिती जेव्हा हा फ्री होईल तेव्हा नक्कीच येणार. त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यावेळीची 2013 साली जे होतं ना त्यांनी, हे तिघे आम्हाला व्हिडिओ शूटिंग करायचं आहे, आम्ही 1:15 येऊ. मी बोले फिल्मांची माणसं येतील, मी 2:15 येतील. मी गेलो तिथे 1:35 मला आठवते, कारण नाही चूक होती. तर हे 1:15 तिथे जाऊन यांचे कॅमेरे वगैरे सगळे त्यांनी लावले. एम आय राईट? येस. हां. तर तेव्हापासून जे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तसा हा प्रकार होता. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी आपण वर्धापन दिन साजरा केला होता CHFचा गडकरी रंगायतमध्ये. त्याचं पूर्ण आयोजन आणि त्याचं सर्व डायरेक्शन ओंकार काटेंनी केलं होतं. आणि तिथे दयामाया कोणाची काहीही नव्हती. ही वॉज व्हेरी फर्म. डॉक्टर हे असं करायचं, हा कार्यक्रम तर हा कार्यक्रम होणार. आणि बोललो नाही आपण थोडं मागे, नाही 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 हे असं तुम्ही इथे उभं राहायचं, तुम्ही तसं करायचं. हे सगळे जे होते हे मला असं वाटायचं की नाही हा पोरगा खूप पुढे जाईल, आणि खरोखर तसंच झालेलं आहे. हा खूप पुढे गेला आणि ते तिघेही खूप पुढे गेलेले आहेत. तर ओंकारबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. तर मला सुजय हांडे खानोलकर यांच्याबद्दल थोडंसं सुजय हांडे, सुबोध खानोलकर आता डॉक्टर म्हणाले की माझे मित्र आहेत. काही नाती ही सांगण्या पलीकडची असतात. ती मित्रत्वाच्या काय म्हणू आपण त्याला प्रत्येकाला आपल्याला टॅग लावायची गरज नसते. सो ती त्याच्या पलीकडची असतात. माझं आणि गंबाते डॉक्टरांचं नातं हे डॉक्टर आणि पेशंटच्या खूप पलीकडचं आहे. तर तसंच सुजय आणि सुबोधचं आहे. सुजयबद्दल ओळख सांगायची झाली तर आपल्या सगळ्यांना परिचित असेल की मराठी बाळा आपण सगळ्यांनी कदाचित पाहिलेला असेल. तर श्री अशोक हांडे यांचे ते चिरंजीव सुजय. आणि म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये भेटलो 11वीला, मला असं वाटतं की आता त्याला 17-18 वर्ष होऊन गेली असते. तर तेव्हाही तो एक सेलिब्रिटीचा मुलगा असं, म्हणजे तेव्हा अर्थात अशोक हांडे हे सेलिब्रिटीज होते, आताही आहेतच. पण आम्हाला ती कधीच हे याच्यामध्ये जाणवली नाही, त्याच्या स्वभाव धर्मामध्ये, प्रत्येक त्याच्या कॅरेक्टरमध्ये. सो त्याच्यामुळे तिथून त्याच्याबरोबरचं एक आपण म्हणतो कनेक्शन होऊन गेलं. मितभाषी अत्यंत, तुम्हाला कळणारही नाही की तो कधी आला, कधी त्याने त्याचं काम केलं, तो कधी निघून गेला. एकदम बरोबर. म्हणजे माझा प्रेझेन्स तरी किमान मी आता डॉक्टरांशी एवढं हसत खेळत आहे किंवा तुमच्या सगळ्यांबरोबर हे करतो, तर सुजयचं तसं नाही आहे. तो अत्यंत मितभाषी आहे, अत्यंत शांत पद्धतीने काम करतो. आमच्या तिघांमध्ये प्रचंड पेशन्स असलेला तो आहे. सुबोध बद्दल सांगायचं झालं तर सुबोध खानोलकर जो दशावतारचा पटकथा लेखक, कथालेखन आणि दिग्दर्शन, आणि त्याच्याही पुढचं हे म्हणजे निर्माता.
ह्या भूमिकांमध्ये तुम्ही त्याला आता बघितलंय, पण त्याच्या आधी त्याची काय म्हणतात ओळख सांगायची झाली तर शुभम करोती नावाची मालिका झी मराठीवरती होती. तुझ्या ते जीवन रंगला नावाची मालिका झी मराठीवरती होती. मला सासू हवी ही मालिका झी मराठीवरती होती. तर याचं सगळ्याचं लेखन त्याने केलेलं आहे. संदूक नावाची एक फिल्म आली होती, हापूस नावाची एक फिल्म आली होती, तर त्याचंही लेखन सुबोधने केलेलं आहे. सुबोध माझ्यापेक्षा 2 वर्षांनी आम्हाला सिनियर आहे. सुजय आणि मी सेम बॅचचे, आम्ही सगळे रुपारेलचे. तर मुळात आमची सुरुवात रुपारेल कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांमधून झाली. म्हणजे आज कदाचित मी ह्या चेअरवरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच बसलेलो आहे, पण त्याच्यामध्ये रुपारेल कॉलेज आणि रुपारेल कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांचा विभाग ह्याचं खूप मोलाचं स्थान आहे. आमचे प्राचार्य कुलकर्णी सर म्हणजे त्यांनी तेव्हा आम्हाला तो पाठिंबा दिला, म्हणून कदाचित या सगळ्या पुढच्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र आलो. सो आपण होतो सुबोध आणि सुजयकडे. तर ते दोघेही म्हणजे ॲक्च्युली त्यांना मी आजही विचारलं, पण आज नेमका 50वा दिवस चित्रपटाचा आहे. सो वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, आणि जसं तुम्ही अत्यंत प्रेमाने आणि बोलवलं तसंच इतरांनी पण ते बोलवलं होतं. सो आम्ही ऑलमोस्ट डिवाइड करून प्रत्येक ठिकाणी गेलो. तर आपण कुठल्या तरी एका कार्यक्रमासाठी मी त्या दोघांना नक्की बोललो. मला असं वाटतं की तुमच्यासारख्या तरुणांपुढे आमच्यासारख्या तरुणांनी येऊन तुमच्याबरोबर बातचीत करायला हरकत नाही आहे, कारण ती एनर्जी राहुलने पण मगाशी सांगितलं की तुमची जी एनर्जी आहे ना ती आम्हाला मिळायला पाहिजे. म्हणजे आम्ही तुमच्या वयाचे भाऊ तेव्हा आम्हाला सांगता येईल बेसिकली. पण मी त्यांना नक्की घेऊन येईन आणि आपण तेव्हाही सुबोधशी गप्पा मारूया. एक लेखक दिग्दर्शक म्हणून त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळतील. मगाशी त्या काकू मला सॉरी त्याचं नाव लक्षात नाही, त्या मला कमळीबद्दल सांगत होत्या. हे तर पुष्पा गंधर्व नाही तर म्हणजे तुमचं मला जे म्हणणं होतं ते रास्त आहे, पण काही गोष्टी ह्या प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांच्या टेस्टनुसार बदलतात. तर त्यांनी मला मगाशी सांगितलं की कमळीमध्ये इतका त्रास का देतात रे ती कमळीला, अशी कशी, असं नसतं कधी. तर माझं म्हणणं आहे की असं नसतं कधी, म्हणूनच तुम्ही बघता की ते असं काय आहे, ती असं का करते. तर अशा गमती जमती आहेत. ह्या गमती जमती कदाचित तुम्हाला म्हणजे मीही आता आपल्या बोलण्यातून येतीलच, पण सुबोध अजून छान पद्धतीने सांगू शकतो, कारण की त्याचं पटकथा लेखन तो करतो. त्याला आता गेली 15 वर्ष आम्ही मालिका निर्मितीमध्ये आहोत. तर ऑडियन्सची एक नॅक असते, ऑडियन्सला काय आवडणार, ऑडियन्सला काय चालतं, त्यांना कुठे आपण खिळवून ठेवू शकतो, त्यांना कुठे आपण बांधून ठेवू शकतो. कारण की हा सगळा खेळ आहे. म्हणजे तुम्ही आता सगळे मातृ आणि पितृ म्हटलं तर त्यांच्याकडे आपण काय म्हणतो नतमस्तक होऊन सगळं सांगून टाकायचं असतं. तर हा खेळ आहे बेसिकली. या खेळामध्ये तुम्हाला गुंतवून ठेवण्याचं कसं, ह्याचं कसं हे दिग्दर्शक, लेखक, निर्माता यांचं लागलेलं असतं. काही गोष्टींमध्ये त्या अनाकलनीय असतात, इलॉजिकल असतात, पटणाऱ्या नसतात, पण त्या तशा दाखवल्या जातात, म्हणूनच तुम्ही ते बघता, म्हणूनच तुम्ही त्याच्यावरती टीका करता, म्हणूनच तुम्ही ते वारंवार, तुम्ही जसं माझ्याशी बोललात तसं तुमच्या मैत्रिणीशी बोलता, तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोलता की हे असं कसं चालतं, हे असं नाही होणार, मग आता ही बघ हे करणार. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच त्याची मांडणी केलेली असते. त्याच्यामधली प्रामाणिक गोष्ट सांगायची झाली तर खरं तर ते समाज माध्यम असं आहे की ते समाज प्रबोधन करू शकतं. त्याच्यात तेवढी ताकद आहे, कारण की घरातली गृहिणी ते बघत असते आणि ती गृहिणी घर घडवत असते. पण अनफॉर्च्युनेट कॉम्पिटिशनमध्ये ह्या सगळ्या माल मसाला आणि तो ड्रामा टाकण्याच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या कृत्या आणि ह्या सगळ्या अनअवॉइडेबल कथानकातल्या गोष्टी ह्या आम्हाला कराव्या लागतात. कमळीच्या बाबतीत मी तुम्हाला काही गोष्टी नक्की आवर्जून सांगू शकतो की कमळी ही मालिका अशी आहे ना की ह्याच्यात आम्ही समाज प्रबोधन करू शकतो. ती शिक्षणासाठी गावाहून मुंबईत आलेली आहे. घरदार सोडणं काय असतं हे आत्ताच्या पिढीला कळणं
खूप आवश्यक आहे. तुमच्या पिढीने ते बघितलेलं आहे, पण आमच्या पिढीला त्याची अजून झळ लागलेली नाही. तर कमळीमध्ये त्या गोष्टी कथानकातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण तो 20-30% पर्यंतच आम्हाला ठेवावा लागतो. उरलेले 60 ते 70% हे प्युअरली ड्रामा दाखवायला लागतो, जो मसाला म्हणतो आपण त्याला. कारण की त्या क्रिस्पला जर आम्ही तुम्हाला ते दाखवलं नाही तर तुम्हाला ती मालिका कंटाळवाणी वाटणार. तुम्ही दररोज ते बघणार नाही. मी दररोज जर तुम्हाला ती अभ्यास करते दाखवायला लागलो तर एका पॉईंटला सर इथे बसले प्रिन्सिपल्स, तेही त्याचा हे चालतो. पण ते तुम्ही कंटाळा. तर त्याच्यामध्ये थोडासा आपण काय म्हणूया, आपण एखादी तुम्ही घरी जर 7 दिवस एक डाळ बनवली तर ती आवडेल का तुमच्या मुलांना, मिस्टरांना? नाही आवडत. तुम्ही कधी ती तिखट करता, कधी फोडणीची करता, कधी त्याच्यात खोबरं घालता, कधी त्याच्यात अजून काहीतरी गूळ घालता, आपण आमटी करतो. तर त्याच प्रकारचं मिश्रण हे या मालिकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत केलं जातं. मी तुमच्या सगळ्यांना एक नक्की रिक्वेस्ट करेन की ती मालिका ही तेवढ्यापर्यंतच ठेवा. ती तुम्ही तुमच्या घरात आणू नका, ती तुम्ही तुमच्या वागण्यात आणू नका. कारण की ते तुमचं मनोरंजनाचं माध्यम म्हणूनच आम्ही केलेलं आहे. काही क्वचित म्हणजे माझा उशिरा नावाची आमची याच्या आधीची मालिका होती, ज्याच्यात 4 मामा आणि आदित्य सई वगैरे होते. तर ती मालिका पण आम्ही त्या प्रबोधनासाठी वापरायचो. कमळी पण आम्ही त्या प्रबोधनासाठी वापरतो. पण हे खूप क्वचित घडतात, कारण की याच्या मागे अत्यंत प्रचंड काय म्हणूया कॉर्पोरेट्सचे पैसे लागलेले असतात, त्यांची कॉम्पिटिशन असते. आणि जेव्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरतो तेव्हा काही गोष्टी ह्या आमच्या हातात असतात, काही गोष्टी आमच्या हातात नसतात, त्यांच्याही नसतात. कारण की तो सगळा संख्येचा खेळ चाललेला असतो. सो प्लीज तुम्हाला मी नक्की हे सांगेन का तुम्हाला ते मगाशी इथे बोलायचं होतं, पण आता वाटलं की तुमच्यासारखे प्रश्न सगळ्यांना कदाचित असतील म्हणून सगळ्यांसमोर सांगूया. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अरे बाबा, तुझ्या जो ड्रामा जो असतो त्याचा दुष्परिणाम आम्हा पुरुषांना पण भोगावा लागतो, तो भोगावा लागतो. त्यामुळे तो ड्रामा आहे तो थोडा जरा कमी कर. येस, शुअर. नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या मते तू सुरेश वाडकर यांच्याकडे म्युझिक शिकलेला आहेस, बरोबर? आणि खूप सुंदर आवाज आहे आणि खूप तालामध्ये गातो, आणि त्याच्याकडनं कधी कधी मी इन्स्पिरेशन घेतो, पण छान आवाज यायचा. तर म्युझिक सोडून ह्या दोघांबरोबर तुम्ही म्हणजे एकत्रित डिसिजन होतं की याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं, ओशन फिल्म्स करायची, हे सगळं तुमचं तिघांचं असं ठरलं होतं की अनादाने झालं, ॲक्सिडेंटली झालं? नाही, म्युझिक मला असं वाटतं की ॲक्च्युली बाबा गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली म्युझिक माझं तसं मागे पडलं. आणि एकांकिका किंवा या सगळ्या माध्यमातून मी जास्त पुढे आलो. आणि पासआउट झाल्यानंतर आमच्या तिघांचं असं झालं होतं की पुन्हा वळून आपण कॉलेजकडे जायचं नाही. कारण की जनरली असं असतं की तुम्ही एकदा कॉलेजमध्ये सिनियर झालात की मग आपल्याला ज्युनियर्स बरोबर त्या गोष्टी तू हे कर याची सवय लागून राहते, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं. सो आम्ही हे ठरवलेलं की एकदा 15वी पासआउट झालं की आम्ही पुन्हा कॉलेजकडे वळून बघणार नाही, आणि आपण काय करू शकतो ह्याची चाचपणी करून बघायला पाहिजे. तर त्या चाचपणीसाठी आम्ही 2 वर्ष घेतली. त्या 2 वर्षामध्ये आम्हाला काही गोष्टी फॅक्च्युअल्स लक्षात आल्या, एक्झिबिशन्स कशा होतात, काय होतात अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आमचे मेंटर आहेत विकास गायतोंडे, जे ॲडवर्ल्डमधले म्हणजे आता जसे आपण म्हणूया तुम्हाला थम्सअप माहिती असेल किंवा चुकीचं आहे तुमच्यासमोर बोलणं, पण फोरस्क्वेअर नावाची एक सिगरेटचा ब्रँड होता. सो असे जे मोठे ब्रँड्स होते, ह्या मोठ्या ब्रँड्सचे लोगो डिझाईन करणं, त्याचं कॅम्पेन डिझाईन करणं, हे सगळं ते करायचे. एक दिवशी त्यांनी आम्हाला बोलवलं. ते म्हणाले की तुम्ही काय करता? तर आम्ही म्हटलं की आम्ही काहीच करत नाही, आम्ही फक्त वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला प्रोडक्शन किंवा अशा सगळ्या ह्याच्यातून गोष्टी करतो. ते म्हणाले की तुम्ही एक TV वरची जाहिरात बनवाल का? आम्ही म्हटलं की आम्ही कधी बनवली नाही, पण आम्ही ट्राय करू शकतो. ही गोष्ट आहे 2008 सालची. 2008 साली त्यांनी मला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले की ठीक आहे, आपण एका मीटिंगला जाऊया. आम्ही मीटिंगला गेलो आणि ती मीटिंग होती वामनरी पेठे सन्स, जे आता तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये आणि थेट त्यांच्या ओनर बरोबर.
मला आवर्जून इथे नाव घेऊन सांगायला लागेल की सुबोध पेठे सर हे वामनरी पेठे सन्सचे ओनर आहेत. तर त्यांच्यापुढे आम्ही गेलो, ह्यांनी सांगितलं की आपण एक TVC बनवूया वगैरे, म्हणजे जाहिरात बनवूया. आणि सुबोध सरांनी विचारलं की तुम्ही याच्या आधी काय काम केलं. तर आमच्या तिघांचे चेहऱ्याचे ते म्हणाले की पण मग तुम्ही बनवू शकाल का. तर आम्ही म्हणालो की बनवू तर शकतो आम्ही हे. आणि त्यांनी आणि विकास सरांनी आम्हाला तो कॉन्फिडन्स दिला की ते म्हणाले की हरकत नाही, तुम्ही तुमचा कॉन्सेप्ट प्रेझेंटेशन घेऊन या, आपण ते प्रेझेंटेशन बघूया आणि आपण ठरवूया की आपण करू शकतो की नाही करत. त्यांनी आम्हाला नकार नाही दिला तेव्हा. मग आम्ही कामाला लागलो की कसं हे बरं. मुख्य जाहिरातीमधली मुख्य गोष्ट काय असते तर तुम्हाला तुमची गोष्ट ही 30 सेकंदात समोरच्याला विकायची असते. 30 सेकंद तुमच्याकडे असतात मॅक्झिमम, कारण की एवढे रेट्स जाहिरातींचे असतात की ते आपल्याला परवडू शकत नाही. त्याच्यामुळे 30 सेकंदात तुम्ही ही गोष्ट कशी विकणार हे सांगायचं असतं. तर आम्हाला पहिला टास्क हा होता की हे 30 सेकंद म्हणजे आपण बोलतोय त्याच्यामध्ये 30 सेकंद संपून जातात, तर ही गोष्ट विकायची कशी. बरं, ती विकायची कोणाला, तर समोर बसणाऱ्या या सगळ्या सन्माननीय गृहिणींना, ज्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना सांगून त्यांनी नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून कॅशियर पर्यंत जाऊन तो दागिना विकत घेणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. तर त्यांना आम्ही ती कॉन्सेप्ट दाखवल्या, त्यांना त्या प्रचंड आवडल्या. त्या कॉन्सेप्टची गंमत फक्त मी तुम्हाला सांगतो. त्या कॉन्सेप्टमध्ये काय होतं की तुम्ही जर याच्या आधी जाहिराती सगळ्यांनी बघितल्या असतील तर आपल्याला प्रचंड मोठमोठ्या मॉडेल्स दिसतात, माधुरी दीक्षित आणि त्या काही ऐश्वर्या राय वगैरे अशा सगळ्या, आणि त्यांचा भला मोठा तुम्हाला होर्डिंग दिसायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी घातलेला दागिना. तर आम्ही सरांना विचारलं होता प्रश्न की सर, प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला दाखवतो, तुम्हाला विकायचं काय आहे. तर ते म्हणाले की ऑफकोर्स आमचा ज्वेलरी आहे. तर म्हटलं आम्ही कॉन्सेप्ट कसा आणला. तर आम्ही कॉन्सेप्ट असा आणला होता की अर्धा चेहरा म्हणजे इथून वरचं सगळं गेलंय आणि इथून खालचं सगळं दिसतंय. तर ते म्हणाले की असं काय. म्हटलं कारण की तुम्हाला गळा दाखवायचा आहे, गळ्यातला नेकलेस दाखवायचा, तो तुम्हाला मोठा दाखवला पाहिजे. त्या नेकलेसची नक्षीदारी कशी आहे हे बघून ती स्त्री जाऊन तो नेकलेस तिकडे स्टोअरमध्ये विचारणार आणि मग जाऊन त्याच्याशी रिलेटेड काहीतरी 4 गोष्टी ती विकत घेणार. तो नेकलेस असणार 5 लाखाचा, तो दाखवणार आपण तेवढाच ताकदीने, पण ती जाऊन तिकडे त्याच्या बरोबर जे इतर खरेदी करणार आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला नेकलेस विकायला पाहिजे पहिला. तर ते त्यांना पटलं. तर त्याच्यामध्ये असं झालं की आपण त्याची ऍड पहिल्यांदा केली आणि नंतर तो इंडस्ट्री चेंज होऊन झाला आणि सगळ्या ज्वेलर्सने सगळ्या बायकांचे हात इथून नाकापासून खाली, त्याच्यामुळे सगळ्या सेलिब्रिटी आर्टिस्ट ज्या मोठ्या मोठ्या हे होत्या त्यांचं सगळ्यांची पटकन कामं गेली एकदम पटकन. आणि मुळात काय झालं की पैसे खर्च कमी व्हायला लागले, कारण की 5 लाख रुपये समजा एखादी मोठी सेलिब्रिटी घेणार असेल तर ती अचानक रक्कम जर माझा चेहरा दिसत नाही तर मी कुठली मॉडेल जी छान, जिचं नाक आहे आणि जिचा गळा सुंदर दिसतो, तर ती मला अत्यंत कमी पैशामध्ये मिळायला लागली. त्याच्यामुळे एक्सपेंडिचर त्यांचं जाहिरातीवरचं मेकिंगचं एक्सपेंडिचर कमी झालं. जसं तुम्हाला घड्याळ कमी हवी असते आणि सोन्याचा रेट मोठा हवा असतो. सो मग अशा याने ते अख्खं मार्केट चेंज झालं. मग लागूबंधू झाले, मग TPZ झालं, मग मोठ्या मोठ्या ब्रँड्सने सेम पाथवरती हे करायला गेलं आणि तिथे ते क्लिक झालं. मुळात हे क्लिक झाल्यानंतर विकास काकांनी आम्हाला सांगितलं की तुमचं वय बघून आहे ना, तुम्हाला आयुष्यात कोणी सिरियसली घेणार नाही. ते सुबोध पेठे होते आणि मी तिकडे होतो म्हणून त्यांनी घेतलं आणि तुम्हाला काम दिलं, पण तुम्हाला कोणी सिरियसली घेणार नाही. मग आम्हीच त्यांना विचारलं की काय करायचं. ते म्हणाले की तुम्हाला कंपनी करायला लागेल, ती तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड करायला लागेल, कारण की प्रायव्हेट लिमिटेड या शब्दाला मार्केटमध्ये खूप वजन आहे, त्याला एक अश्युरिटी मिळते. तर तुम्हाला ते प्रायव्हेट लिमिटेड करायला लागेल. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही जी फॉर्म केली ते सुजयचा दादा, म्हणजे त्याला आम्ही लाडाने बंडा दादा म्हणतो, पण प्रसाद वारे म्हणून मोठी CA आहेत ते पुण्याचे. तर त्याच्या घरी बसून आम्ही त्या कंपनीचे डॉक्युमेंट्स इकडे तुम्ही सगळे जमा करून हे केले. कंपनीची फीस भरण्यापुरती आम्ही पैसे जमा केले, हे ऍड्स बीट सगळं हे करून, पण त्याची फी द्यायची आमच्याकडे पैसे नव्हते. आणि त्या काळामध्ये 2008-9ला आम्ही ती प्रोसेस चालू केली होती. 2011ला कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं, तर तेव्हा 1,25,000 रुपयाचं भांडवल कंपनीत टाकायचं होतं. ते तेवढेच पैसे आम्ही जमा केले होते.
ह्या सगळ्या जाहिराती बनवून आणि हे सगळं करून, आणि त्याचे पैसे द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे ऑनेस्टली खरंच नव्हते पैसे. तर आम्ही मला म्हटलं, अरे दादा पैसे नाही आहे. तर परवाच्या दिवशी जेव्हा दशावतारला जेव्हा आता म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आकडा, पण जेव्हा तो करोडमधला आकडा जेव्हा दिसला तर तो म्हणाला की मी आत्ता तुमच्याकडे मी पैसे मागू शकते. सो नाही दिलं त्याने. तो म्हणाला की ज्यांचा चित्रपट हा मराठीतला ब्लॉकबस्टर झालाय त्यांच्याकडे माझे पैसे आहेत ह्याचा अभिमान आहे, हे मला जास्त एन्जॉय करू दे, रादर दॅन तुम्ही माझी फीज देणार. तर गेली 15 वर्ष आमच्याकडे ती फी घेत नाही. तो अशा खूप लोकांनी, खूप लोकांच्या आशीर्वादाने आणि खूप लोकांच्या सपोर्टने ओशन फिल्म कंपनीचा जन्म झाला. ओशन फिल्म कंपनी 2011 साली आपण स्थापन केली आणि आज 15 वर्षानंतर आपण इथे बसलो आहोत. तर 15 वर्षापूर्वी दशावतारचं स्वप्न हे बघितलेलं होतं, कारण की कंपनीच्या नावामध्ये फिल्म होती आणि 15 वर्ष फिल्मशी रिलेटेड कंपनीने काहीच केलेलं नव्हतं. सो आमच्या तिघांच्याही मनामध्ये कॉन्स्टंटली ती गोष्ट सतत चालू होती की, कारण की असतात माणसं खूप गोड असतात की जी गोड पद्धतीने म्हणतात की काय नाव तर फिल्म कंपनी आहे, तुम्ही करता तर हे मालिका इथल्या. सो अशा खूप काही गमती जमती आहेत. पण हा प्रवास 15 वर्षांचा आणि त्या 15 वर्षाच्या प्रवासानंतर बनलेला दशावतार, त्या दशावताराला तुम्ही सगळ्यांनी दिलेला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादामुळेच मी तुमच्या समोर बसून इकडे हे जे सगळं आपण बोलतोय, गप्पा मारतोय. तर असू शकतं की आपण स्वप्न बघू शकतो आणि ती स्वप्न सत्यात येऊ शकतात, त्याचा पाठपुरावा करत राहणं आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर आपण सगळ्यांनी म्हणजे रादर सगळ्यांनी म्हणजे आता आम्ही खूप मोठं अचीव केलं असं खरंच काही नाही. म्हणजे आम्हाला प्रत्येक सुरुवात आम्हाला नाही वाटत असं. म्हणजे आम्हाला प्रत्येक जणांनी विचारलं 12 सप्टेंबरला जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा आम्हाला खूप लोकांनी विचारलं, खूप लोकांनी म्हणजे सेलिब्रिटीज पासून सगळ्यांनी विचारलं की कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय. तर असं झालं की मला काहीच वाटत नाही आता, कारण की एवढं प्रेशर अंगावरती होतं. सो आता आम्हाला काहीच वाटत नाही. आम्हाला वाटतंय ते की जेव्हा प्रेक्षक ती कलाकृती बघतायत आणि ती बघताना ती एन्जॉय करतायत, 2 मिनिटं पण फोन बाजूला वाचतोय तो त्याच्याकडे बघत नाहीये, ते इंटरव्हल झाल्यानंतर प्रचंड रडतायत, ते त्याच्यात इन्व्हॉल्व झाले, त्यांना एखादं गाणं आवडतंय कुठलंही. म्हणजे दशावतार ही सर्वगुण संपन्न कलाकृती आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. दशावतारमध्येही फ्लॉज आहे. दशावतार ही आपण अजून सर्वोत्तम करू शकतो. पण हा ही पहिली झेप आहे. सुबोधने घेतलेलं हे पहिलं पाऊल आहे. दिग्दर्शनाचं त्याचं हे पहिलं चित्रपट आहे. निर्माते म्हणून आमचं पहिला चित्रपट आहे. सो आम्हालाही याच्यातूनच शिकता येणार. जर आम्ही हे केलं नसतं तर आम्ही हे शिकलो नसतो. आम्हाला खूप लोकांनी याच्यात सांगितलं की मराठी चित्रपटाचं एवढं बजेटच नसतं, तुम्ही महामूर्ख आहात की तुम्ही हे एवढे पैसे खर्च केले. आणि आमच्या तिघांचंही उत्तर हेच आहे की आम्ही ही घेतलेली रिस्क ही कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे. या रिस्कमध्ये आम्ही कोणाचंही देय बाकी ठेवणार नाही. एवढ्या कपॅसिटीचे आम्ही झाल्यानंतरच आम्ही ही रिस्क घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यातून रिटर्न्स काय येणार आहे याच्याही पेक्षा आपण ज्यांना देय लागतो ते देय जर आपण कंप्लीट करू शकत असू तर ती रिस्क घ्यायला पाहिजे, ती उडी मारायला पाहिजे. ती उडी मारल्यानंतरच कांतारा जो मल्याळी सिनेमातला हिट आहे त्या मल्याळी इंडस्ट्रीला असं वाटतं की आपण दशावतार मल्याळी याच्यात ट्रान्सलेट करून ऐकवलं पाहिजे, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेतो वगैरे असं वाटू शकतं. पण मला असं वाटतं की जोपर्यंत ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत ते माइलस्टोन बनणार नाही. ते माइलस्टोन जर आपण बनवले नाही तर ते तुटणार नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरने एकदा एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं की तुझे काय म्हणतात तुझे जे विक्रम आहेत ते कोण मोडतील. तर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माचं थेट समोरून नाव घेतलं होतं. तर तो माइलस्टोन होता. म्हणजे सचिन तेंडुलकरांच्या समोर गावस्करांचा माइलस्टोन होता.
गावस्करांच्या नंतर सचिनचा माइलस्टोन झाला, सचिन नंतर विराट कोहलीने तो माइलस्टोन केला. सो जर हे माइलस्टोनच आपण क्रिएट केले नाही तर तोडणारे कसे म्हणणार? त्यांना कळायला तर पाहिजे की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. केवळ म्हणजे मला हे काय म्हणतात धैर्याने बोलायला पाहिजे की मराठी चित्रपट चालत नाहीत, मराठी प्रेक्षक चित्रपटाला येत नाही. तर दशावतार बघून असं नाही वाटत. दशावतार हा चित्रपट जो ब्लॉकबस्टर म्हटला जातो तो मराठी मध्यमवर्गीय माणसानेच त्याला ब्लॉकबस्टर केलेलं. तो अजून म्हणजे असं ऍब्सोल्युटली असं काही नाही की त्याच्यासाठी फक्त क्लासमधलाच ऑडियन्स आला किंवा इथला आला. जेवढ्या ठिकाणी आम्ही फिरलो तेवढ्या सगळ्या ठिकाणी सामान्य घरातल्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला दशावतार बघावासा वाटेल किंवा वाटावा. तर मला असं वाटतं की प्रचंड ताकद आहे मराठी प्रेक्षकांमध्ये, मराठी भाषेमध्ये, कलाकृतीमध्ये. तर आपणच आपल्याला का छोटं आणि खुजं करायचं? काही आवश्यकता नाहीये की मराठी चित्रपट चालतच नाहीत. अरे मराठी चित्रपट चालत नाहीत, मराठी चित्रपट चालतात. आपण जर उत्तम दर्जाचे बनवले तर नक्की चालतील ते चित्रपट. जर मराठी नाटकासाठी हा प्रेक्षक बाहेर पडतोय आणि तो हाऊसफुल नाटकं करतोय तर तो चित्रपट का बरं हाऊसफुल करणार नाही? त्याने हाऊसफुल चित्रपट दिलेले त्याच्या आधी पण. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी ह्या संकल्पनेत आपण खूप आपल्याला बांधून ठेवलेलं आहे की मराठी माणसाचं हे होत नाही, मराठी माणसाचं. मला असं वाटतं की आपण एक पाऊल पुढे टाकूया, आपण ते स्वतः करूया. ऑटोमॅटिकली आपल्या बरोबर माणसं उभी राहतात, ऑटोमॅटिकली आपल्या बरोबर ती चालायला तयार होतात. पण कोणीतरी ते स्टेप डाऊन करण्याची गरज असते, कोणीतरी तो माइलस्टोन निर्माण करण्याची गरज असते. सो आमच्यासारख्या तरुणांनी, राहुल बसलाय किंवा तूही बसल्यास, मला जेन्युअनली असं वाटतं की त्याने जर शिक्षणाच्या याची एवढी मोठी जबाबदारी घेतली, आज एक आहे, उद्या तो सीबीएसईचं दुसरं ओपन करेल. सो तुम्ही जेव्हा त्याच्या मागे उभे राहणार, तुम्ही जेव्हा त्याच्या बरोबर जाणार, तेव्हाच आम्हाला ती शक्ती, ती पॉवर ही जाणवते, ही दिसते. तर मला स्पेसिफिकली असं वाटतं की कंपनी निर्माण करणं किंवा स्वप्न निर्माण व्हावं अशा सगळ्या याच्यामध्ये आपण जर एखाद्या गोष्टीच्या मागे प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो, कन्सिस्टन्सी आपण जर ती ठेवली तर नक्कीच आपल्याला त्याचं ध्येय गाठता येऊ शकतं. आणि ते गाठण्यासाठी तुम्हाला त्या शिस्तबद्ध पद्धतीने ती गोष्ट करणं गरजेचं असतं. त्याच्याचमुळे आम्ही ती वेळ पाळतो. सो आज पण मला तीच धगधग होती की मी तिथून इथे वेळेत पोहोचतोय की नाही पोहोचत आहे. सो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी खूप गोष्टी सांगून एकत्र दिल्या नाही, बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या त्याच्यामध्ये. नंबर 1 म्हणजे ऑनेस्टी तुमच्या कामामध्ये असेल, दॅट ऑलवेज पेज यू. नंबर 2, जे कामामध्ये डेडिकेशन पाहिजे ते 2013 पासून निघणं पाहिजे. आणि यांना जी सपोर्ट सिस्टीम जी तिघांची आहे ती फार महत्त्वाची आहे. कारण माणूस एकटा जाऊ शकतो, पण जर त्याच्याबरोबर 2 साथी असतील तर दॅट वर्क्स मॅजिक्स. आणि हे मॅजिक ते क्रिएट करतात. ॲडवरनं मालिकांमध्ये, मालिका 5-6 मालिका झाल्या माझ्यामध्ये, बरोबर, 6 मालिका झाल्या. ह्या मालिकांमध्ये असं कुठे जाणवलं तर नाही यार काय आपण मालिका एकदम मालिका तर नाही करतो, पण दुसरं घेतो, असं काही फिलिंग कधी आलेली आहे? असं काही फिलिंग आलेलं नाहीये. आमची गुडा मसाला नावाची मालिका होती, 6 मालिकांपैकी, जी मालिका लवकर बंद झाली, जिचा TRP नव्हता, इतर सर्कमस्टन्सेस होते. सो त्याच्यामुळे ती मालिका लवकर बंद झाली, प्रचंड नुकसान झालं. म्हणजे आम्ही कंपनी जेव्हापासून सुरू केली तर घरच्यांकडून एकही रुपया घ्यायचा नाही असं ठरवून केली होती. आणि टचवूड आता दशावतारपर्यंत अजून आम्ही ते फॉलो केलं की प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं असायला पाहिजे. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान प्रचंड झालं होतं गोडा मसाला जेव्हा केले तेव्हा. आणि सगळ्यांना असं वाटलं होतं, सगळ्या युनिट्सला, की आता आपले पैसे गेले पाण्यात, आता काही खरं नाही. तर ना ज्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की ही मालिका बंद होते काही कारणास्तव, त्याच दिवशी मी असाच एवढीच युनिट, म्हणजे जवळजवळ 70-80 लोकांचं युनिट असतं, एका मालिकेच्या मागे 100 लोकांचं युनिट असतं. तर मी त्याच दिवशी त्यांच्यासमोर गेलो आणि मी थेट त्यांना सांगितलं की तुमचे पैसे कुठेही जाणार नाही, याची रिस्पॉन्सिबिलिटी ओशन फिल्म कंपनी आणि आमच्या तिघांची. तुम्हाला याच्या बाबतीतलं कुठलीही गोष्ट बोलायची असेल तर ती थेट माझ्याशी बोलायची.
मला बाहेर तुम्ही ह्याच्याशी जाऊन बोलताय त्याच्याशी जाऊन बोलताय ह्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही आणि मी हे आज एकमेकांबरोबर काम करत नाही आहोत आणि मला एक प्रोडक्ट करून बंद नाही करायचं. सो तुमच्या वेळेला तुमचे जे पैसे ठरलेले आहेत ते त्या क्षणाला त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये येणार. जर ते 2 दिवस उशिराने 2 दिवस काहीतरी होत असेल तर मी स्वतः तुम्हाला फोन करून सांगणार की तुमच्या अकाउंटला 2 दिवसानंतर पैसे. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपण समोरच्याला देतो तेव्हा ती माणसं तुमच्याबरोबर उभी राहतात. आपल्याला त्यांच्या बरोबर जर हा पारदर्शकपणा दाखवता आला तर ती माणसं तुमच्या प्रत्येक वेळेला उभी राहतात. तेव्हा अत्यंत नुकसान झालेलं होतं आणि खरंच जेन्युइन नुकसान झालं होतं. पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्या वेळेला त्या माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले आणि त्याचं गुडविल असतं. म्हणजे आपण जेव्हा अशा गोष्टी करतो प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मोजता येत नाही. अनेक प्रसंग अनेक गोष्टी आपण जेव्हा मालिका आता तुम्ही सगळेजण आयुष्य आहे आपलं. सो त्याच्यामध्ये आपण चालत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी मित्राची कुठल्या ना कुठल्या तरी नातेवाईकाची कधी ना कधीतरी मदत होते. तसे ही सगळं आमची नाही फॅमिली झाली. सो दशावतार करताना किंवा आता कुठलेही आम्ही एखादा प्रोडक्ट करत असू तर मला त्यांच्याकडे कुठलीच गोष्ट एक्सप्लेन करायला लागत नाही. रात्री 2 वाजता फोन करून सांगितलं की आपण कल सुबह 7 बजे शूटिंग आहे तो वहाँ पे पहुंच जा. तर ते मागे पुढे काही त्यांचं काहीच नसतं. ते तिकडे सकाळी 6 वाजता पोहोचलेले असतात. मी जरी तिथे पोहोचलेलो नसलो तरी शूटिंग चालू झालेलं असतं. सो हा कॉन्फिडन्स जेव्हा आपण समोरच्याला देतो तेव्हा ते आपल्याबरोबर उभे राहतात. ते आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की दशावतार आम्ही तिघांनी क्रिएट केले. तर मी असं म्हणणार आहे दशावतार हे त्या 250 लोकांनी क्रिएट केले आहे जी 250 लोक तिकडे 60 दिवस काम करत होती. आणि त्या सिच्युएशन्स अशा होत्या की आम्हाला लोकांनी वेड्यात काढलं होतं की तुम्ही काय करताय. म्हणजे 81 वर्षाचे दिलीप काका त्यांच्याबरोबर रात्रीचे जवळजवळ 35 ते 40 दिवसांचं शूटिंग. आणि म्हणजे ऍक्च्युअली मला आता सांगताना ते जास्त हे जाणवतं. आज मी सकाळी त्यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हटलं हाफमॅड बाबूंची हाफ सेंचुरी झाली तुमचं अभिनंदन. तर ते त्याच्यावरती मला असं वाटलं की तुमचं पण अभिनंदन. तर मी म्हटलं की म्हटलं हा दिवस तुमच्यामुळे बघता येतोय. कारण की दशावतारची निर्मिती करण्याच्या आधी जेव्हा सुबोधने मला ऑनलाईनला त्याची ऐकवली होती मला आणि सुजयला तर तेव्हा आमच्या डोळ्यासमोर दिलीप प्रभावळकर हेच एक नाव होतं जे बाबुलीचं पात्र करू शकतात. त्यांच्याशिवाय हे पात्र कोणीही करू शकत नाही हे आमच्या क्लिअर माइंडमध्ये होतं. जेव्हा ते क्लिअर माइंडमध्ये आलं तेव्हा त्यांचं वय तेही क्लिअर माइंडमध्ये आलं की वय वर्ष 81. आणि आमची त्यांची तेवढी भेट नव्हती. आम्ही त्यांना भेटायला पुण्याला गेलो. त्यांना पहिल्यांदा कॉन्सेप्ट ऐकवली. मी तुमच्या पुढच्या प्रश्नांची याच्यातच उत्तर देऊ लागते. त्यांना कॉन्सेप्ट ऐकवली. ऐकल्यानंतर त्यांना ती प्रचंड आवडली. ते म्हणाले की मला तर कॉन्सेप्ट आवडली आहे पण मी स्क्रीन प्ले ऐकल्याशिवाय मी होकार देत नाही. तर आपण तुमचं स्क्रीन प्ले झाल्यानंतर परत एकदा भेटूया. म्हटलं की ओके. त्यांनी वेळ दिली होती भेटीची अर्धा तासाची पहिल्या आणि भेट आमची चालली 3.5 तास त्यांच्याबरोबर. आणि आम्ही तिथून निघालो मुंबईला येण्यासाठी. अर्ध्या तासात त्यांचा फोन आला की मला ना ॲक्च्युली करावंसं वाटतंय. तो बाबूजी मला दिसायला लागलाय. तर मी माझ्या डॉक्टरांशी बोलतो. मी माझे 2 डॉक्टर मित्र आहेत आणि माझे रेग्युलर जे कन्सल्टंट आहेत तुमच्यासारखेच त्यांच्याशी बोलतो आणि मी तुम्हाला सांगतो. पण मला इच्छा आहे करायची. तिथे थोडा आम्हाला धीर आला कारण की सुबोधने 3 वर्ष आम्ही या दशावतारावरती जवळजवळ 2-2.5 वर्ष काम करतो. सुबोधने सगळी कामं बाजूला ठेवून पूर्णपणे फोकस या स्क्रिप्टवरती केला होता. आणि त्या 2-2.5-3 वर्षाची पूर्ण मेहनत त्यांच्या हो की नाही वरती ठरणार होती. आम्ही मुंबईत आलो. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी तडक संपर्क साधला आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे होऊ शकते पण तू हे सगळं नाही घेऊ शकत. तुला तुझ्या डमी आणि ट्यूब असं सगळं घेऊन ते करायला लागेल.
मग त्यांचा मला परत फोन आला की अरे डॉक्टर असं असं म्हणाले तर आपण भेटूया. मग आम्ही म्हटलं आता ते दार उघडले, आता आपण यांना कम्प्लीट कंट्रोल करून टाकूया. मग आम्ही त्याचं कॉन्सेप्च्युअलाइज व्यवस्थित केलं, त्याचा स्क्रीन प्ले बांधला गेला. मग सुबोध आणि त्यांच्या मीटिंग्स व्हायला लागल्या. त्या मीटिंग्समध्ये त्यांना ते कॅरेक्टर्स लक्षात यायला लागली आणि मग ते आम्हाला म्हणाले की मला ना दशावतार जाऊन बघायचं. मी दशावतारबद्दल फक्त ऐकलंय, मी कधी बघितलेलं नाही. वय वर्ष 81 आणि ते आमच्याबरोबर ट्रॅव्हल करत कोकणात, ते आधी पुण्यात होते, पुण्याहून ट्रॅव्हल करत कोकणातून आम्ही फ्लाईटने गेलो, फ्लाईटने उतरलो आणि आम्ही थेट पोचलो कुडाळमध्ये. तिथे तेव्हा दशावताराचे काही प्रयोग सुरू होते. दशावतार त्यांनी कधी बघितलेला नव्हता. ते त्या तेवढ्या आणि प्रचंड गरम होत होतं तेव्हा. तर आमचं असं झालं की एवढा मोठा अभिनेता आणि तो येणार, ह्या चेअरमध्ये बसणार, इथून म्हणजे आम्हाला थोडंसं आम्ही पण दायसी होतो तेव्हा. त्यांनी आम्हाला कम्फर्ट इतका केला ना त्या सगळ्या प्रोसेसमध्ये की ते आमच्यावर फिरले. मोठमोठ्या दशावतार जे बुजुर्ग दशावतार कलाकार आहेत त्यांच्या घरी आम्ही गेलो, त्यांच्या भेटीगाठी झाल्या, काकाने त्यांच्याबरोबर गप्पा मारला, काकाने त्यांची नोट्स काढली. म्हणजे हे खरंच शिकण्यासारखं आहे की हा अभ्यास ह्या सगळ्या म्हणजे आज आपण सगळं त्यांच्याबद्दल बोलतोय, एवढा मोठा नट आहे, कदाचित ते थेटही ही गोष्ट करू शकले असते, पण त्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला. त्यांनी सुबोधकडून दशावतारावरती असणारी लिखित असणारी पुस्तकं मागवली. ती पुस्तकं त्यांनी काढली, त्या पुस्तकांची लेखणी त्यांनी त्यांचे पॉइंटर्स काढले. हे कॅरेक्टर असंच का आहे, मग तो बाबुली असा का आहे, तो हाफ पॅन्ट मध्येच का आहे. मग त्यांना आम्ही ते सगळं समजावून सांगितलं की कोकणातल्या माणसाचा पेहरावच तो आहे. तुम्ही जर कोकणातल्या माणसाला ओळखायचं असेल तर तुम्हाला पहिला हा पेहराव तुम्ही बघितला की तुम्हाला एका क्षणात तो कळून येते. तर तो काटक असतो, त्याने हाफ चड्डी घातलेली असते, बनियान भरकटलेली अंगावरती असते, इकडे मागे त्याचा कोयता त्याने लावलेला असतो जो त्याला वेळोवेळी कामाला येतो. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करत फायनली आम्हाला बाबुली सापडला. आता प्रश्न होता की बाबुलीला ज्या गोष्टी तुम्ही सगळ्या बघताय ते 81व्या वर्षी रात्री त्या जंगलांमध्ये कसं करायचं. कुठे जंगलमध्ये? कुडाळमधली ती जंगलं आहेत. बेसिकली कोकणातले चित्रपट किंवा कोकणातली फिल्म म्हटल्यानंतर आपल्याला थेट डायरेक्ट पहिलं समुद्र आणि त्याच्या आजूबाजूला असणारी वाळू आणि नारळाच्या सुपारीच्या बागा, ह्याच्या पलीकडे कोकण दिसत नव्हतं. आम्ही जे कोकण बघितलं म्हणजे सुबोध तिथल्या केळूसचा आहे, मी आई मालवणची आहे. सो आम्ही तो सगळा परिसर पिंजून काढला होता. आम्ही म्हणजे कॉलेजपासून आम्हाला जर फिरायचं असेल तर आम्ही त्या तिकडे सगळ्या एरियामध्ये फिरायचो. सो तिथले खूप बारीक चप्प्यानचप्पे आम्हाला माहिती होते. मग आमचे तिकडे मित्र झाले. मग त्या मित्रांना आम्ही सांगितलं की आम्हाला ना असं जंगल पाहिजे की जे जंगल केरळा साईडचं, कर्नाटक साईडच्या जंगलांना बीट करू शकतं, ॲमेझॉनच्या जंगलांना बीट करू शकतं. मग त्यांच्याबरोबर आम्ही गेले 1.5-2 वर्ष तिथल्या वेगवेगळ्या लोकेशन्सवरती फिरायला सुरू केलं. तिथली जंगलं शोधून काढली. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला चित्रपटाचा जो शेवटचा पार्ट कडे आपण जातो आणि जे मायनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, तर हे सगळं बघताना आम्हाला ती बाजू पण दिसत होती की आता जंगलं शोधायला लागतात. आपण म्हणतोय की मुंबई ही सिमेंट कॉन्क्रीटची झाली आहे आणि गावांकडे आपण जायला पाहिजे, पण अत्यंत खेदाने सांगायला पाहिजे की आता तिकडेही सिमेंट कॉन्क्रीट दिसायला लागले आहे आणि तिकडेही जंगलं शोधायला लागत आहेत. जेव्हा आम्ही पर्यावरणाची एक बाजू शोधत होतो तेव्हा दुसरी पर्यावरणाची बाजू आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसत होती की हे घडतंय तिथे. अनफॉर्च्युनेट आहे की आपल्याला काय म्हणू आपण श्वास ज्यातून घेतो तीच गोष्ट आता आपल्याला शोधायला लागते. तर ही जी सगळी जंगलं आहेत ही सगळी जंगलं देवराई आहेत जी त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी देवाला दिलेली जंगलं किंवा देवाला दिलेली जागा म्हणून ती टिकली आणि म्हणून ती आम्हाला सापडली. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तिथे शोधायला गेला तर
सापडणार नाहीत अशी कंडिशन आहे आत्ताची. तर ती जी जंगलं तुम्ही बघताय ही अनटच्ड जंगलं आहेत, जी कदाचित तुम्हाला राखणदार म्हणून जे तुम्ही चित्रपटात बघितलं असेल त्या राखणदाराच्या कृपेने ती राखली गेलेली जंगलं आहेत. ती भीतीपोटी असू देत, ती भक्तीपोटी असू देत, पण ती राखली गेली आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या राखणदारानेच ती जंगलं आम्हाला दाखवली, त्या जंगलापर्यंत पोहोचण्यासाठीचे रस्ते आम्हाला दाखवले. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा काही काही जंगलामध्ये तर पोहोचण्यासाठी रस्तेच नव्हते. मग ते रस्ते बनवण्यापासून सुरुवात करायला लागली. बरं, त्या रस्त्यांमध्ये काही अंतरापर्यंतच आपण गाड्या घेऊन जाऊ शकत होतो. नंतर तर इतके दाट ते रस्ते होते की तिथून काकांना चालत कसं घेऊन जायचं, आणि तेही रात्रीच्या शिफ्टला. वय वर्ष 81. बरं, तिकडे साप विंचू म्हणजे असं, म्हणजे खरं तर आपण त्यांच्या घरामध्ये गेलो ना, त्याच्यामुळे ते तर तिथे असणारच होते. मी विचार केला त्यांना पालखीतून घेऊन गेलो, पालखीतून, की जिथे फायनल लोकेशन आहे तिकडे त्यांना पालखीत बसूया आणि घेऊन जाऊ. आम्ही त्यांना सांगितलं होतं तेव्हा की 1 मिनिट, मी व्यवस्थित चालू शकतो, तुम्ही मला म्हातारा करताय का? मी म्हातारा नाहीये, मी तिथपर्यंत व्यवस्थित चालू शकतो, तुम्हाला कुठे मला घेऊन जायचं ते सांगा. तरीही पहिल्या दिवशी आम्ही थोडीशी व्यवस्था करून ठेवली होती की अचानक यांनी सांगितलं की आता मी नाही येणार तेवढं, कारण की 1-1.5-2 किलोमीटरचं अंतर कधी कधी काही जंगलांमध्ये पार करायचं होतं. तर ना पहिल्या दिवशी त्यांनी आमची ती भीती घालवून टाकली. ते माझ्याशी बोलत बोलत थेट निघाले आणि डायरेक्ट आतमध्ये चालत 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 आम्ही स्पॉटवरती पोहोचलो. सो तिथे आम्ही त्यांची म्हणजे कम्फर्ट करणं बघा कसं असतं. जेव्हा म्हणजे तुमच्यासारखी मंडळी आमच्या बरोबर जेव्हा असं किंवा उभी राहतात तेव्हा तो एज बार नसतो जो तुमचा आणि माझा नाही. मी तुमच्याबरोबर आता उभं राहताना फोटो काढताना खांद्यावरती हात घालून फोटो काढतो. कदाचित शिस्तप्रिय लोकांना ते पटणार नाही, पण तुमचं आणि माझं रिलेशन तेवढं कम्फर्ट आहे. सो काकांनी तो कम्फर्ट आम्हाला दिला आणि त्या कम्फर्टमुळे दशावतारचे 50 दिवस मी कसे गेले हे आम्हाला लक्षात आलं नाही. मी परत परत त्यांच्या वयाचा उल्लेख ह्याच्यासाठी करतोय की ते ना आदर्शवत झाले आता. कारण की आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो तिथे बरीच वृद्ध मंडळी किंवा जे त्यांचे फॅन आहेत खूप दिवसांपासूनचे ते आम्हाला भेटले, व्हीलचेअर वगैरे आणि हे. आणि ते म्हणाला, अरे त्या प्रभावळकरांनी या वयात सुद्धा ते केलं. तर आम्ही काकांना म्हणायला लागले तुम्ही या वयात सुद्धा. तर त्यांनी एक ना टी शर्ट छापून घेतलं, या वयात सुद्धा असं नावाचं त्यांनी टी शर्ट केलं. म्हणजे ते म्हणतात की अरे मी दशावतारमध्ये काम करतोय, दशावतार छान आहे, ह्या सगळ्या पलीकडे जाऊन बाबुली मिस्त्री वगैरे हे सगळं सोडून तुम्ही ह्या वयात सुद्धा. तर ते तुम्ही ह्या वयात सुद्धाच त्यांनी टी शर्ट छापून घेतलं. इतके ते स्पोर्टी आहेत, इतके ते काय म्हणूया कम्फर्ट करतात. आता आम्हाला 35, 36, 37, 38 वय आता आमचं, त्याच दरम्यान आम्ही आहोत. तर 81 वर्षाचा माणूस जेव्हा तुमच्या खांद्यावरती हात घालतो, हात ठेवतो आणि मित्रत्वाची भावना निर्माण करतो, त्याच्यानंतरच दशावतारची निर्मिती होऊ शकते, नाहीतर दशावतारची निर्मिती होऊ शकत नाही. 81 वर्षाच्या माणसाला हिरो म्हणून चित्रपटाचा लोकांसमोर उभं करणं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्या माणसाने ती गोष्ट तितक्याच ताकदीने करणं, ह्याच्यानंतरच दशावतार होतो. तर दशावतारचं तुम्ही जे म्हणलं की क्रेडिट आमचं आहे, तर मला असं वाटतं की ते क्रेडिट हे त्या 250 लोकांचं आहे, लाईटवाल्यांचं आहे. जे लाईटवाले अत्यंत म्हणजे जवळजवळ खोटं तुम्हाला वाटेल की 1-1 किलोमीटर लाईट अंगावरती, त्या लाईटचं वजनच 40-40 किलोचं असतं, 40-50 किलोचं. ते अंगावरती घेऊन त्या ह्याच्यातून ते इथे आम्ही त्यांना लाईट्स दिले होते, त्याच्यातून वाट काढत काढत तिथे जाऊन बसायचे. कधी शिफ्ट आहे रात्री संध्याकाळची 7 वाजताची आणि ते दुपारी 3 वाजता जाऊन बसायचे. आणि ती रात्री 7ची शिफ्ट ही दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता संपणारी असायची. म्हणजे आज 3 वाजता त्यांनी जर काम चालू केलंय तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत ते काम करणार. ते काम संपल्यानंतर जर आमचं लोकेशन बदलणार असेल, मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना हे सांगतोय की एका चित्रपटामागे आपण म्हणतो हा चित्रपट वाईट आहे, हा चित्रपट चांगला आहे, ते करण्यासाठी त्याच्या मागे काय केलं जातं हे एफर्ट्स करण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांसमोर मुद्दामून ही गोष्ट सांगतो, कारण की ते सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत.
आपण मगासपासून दिलीप काकांबद्दल बोलतोय, इतर अभिनेत्यांबद्दलही आपण नक्कीच बोलू, आपण सुबोधबद्दल बोलू, पण त्याच्या पलीकडचे अभिनेते हे आहेत जे तिकडे शिफ्ट असते 12 तासाची आणि ते काम करतात 16 आणि 18 तास. हे 18 तासाचं त्यांच्या एक लाईट तिथला जर चालू नाही झाला तर केलेली सगळी मेहनत फुकट जाते. आणि हे म्हणजे आम्ही प्रत्येक मुलाखतीत सांगतो की दशावतारचं यश हे 1, 2, 3 ह्या काउंटमध्ये नाही, ते 250 या काउंटमध्ये आहे, कारण की तो काउंट तिथे काम करत होता. अर्थात ती गोष्ट यशस्वी झाली, ती गोष्ट सत्यात उतरली, हे दिलीप काकांमुळे झालं, म्हणजे त्रिवार सत्य आहे. पण ते करण्यासाठी ती ताकद जी लागते ना, ती ताकद ह्या 250 लोकांनी निर्माण केली. आणि हे प्रत्येक कलाकृतीच्या बाबतीत होतं. दशावतारच्या बाबतीत आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, काकांनी त्या नदीत उडी मारली. ती वालावलची नदी आहे, म्हणजे धामापूर नावाचं गाव आहे तिकडे. त्या धामापूर नावाच्या इथून ती नदी वाहते, त्याच्या पलीकडे वालावल आहे आणि इथे धामापूर. त्या दिवशी आपण ज्या दिवशी शूट करणार होतो त्या दिवशी त्या पाण्याला प्रचंड करंट होता. तुम्ही जर त्या तांडेलांना बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते पोहत असताना पाणी त्यांना घेऊन जातं, एवढं त्या पाण्याला करंट होता खाली. आम्ही सगळे या प्रेशरमध्ये होते की काका ह्याच्या उडी कसे मारणार आणि काका तो शॉट घेणार कसा, ते डुंबायचं, उडायचं, हे करायचं. या सगळ्यामध्ये एक महत्वाची घटना या सगळ्या दरम्यान घडली होती. आपण लास्ट डिसेंबरमध्ये दशावतार शूटिंगला गेलो 3 तारखेला. त्याच्या आधी ऑक्टोबरमध्ये काकांना चिकनगुनिया झाला आणि त्यांचे पाय जवळजवळ म्हणजे आता सांगू शकत नाही, पण प्रचंड म्हणजे एवढे सुजले होते. आणि डॉक्टरने त्यांना सांगितलं की नाही होऊ शकत, तू ज्या गोष्टी मला सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. तू तिकडे कुडाळमध्ये असणार, मी इकडे पुण्यामध्ये असणार, हे सगळं मॅनेजेबल नाही. तुझ्या वयाचा विचार करूया आपण आणि तू त्यांना आता कळवून टाक की आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला फोन केला. ते म्हणाले की मला हे थांबवायचं नाहीये, पण मलाच कळत नाहीये की मी ह्याला ओव्हरकव्हर कसा करू. मला पायाने चप्पल स्लीपर. तुम्ही अनेक शॉर्ट्स मध्ये जर आता तुम्ही दशावतार जेव्हा परत बघाल, ही बिहाइंड द स्टोरी ऐकल्यानंतर जेव्हा कधी तो माध्यमांवरती येईल तेव्हा, तर तुम्हाला लक्षात येईल की कित्येक शॉर्ट्स मध्ये त्यांचे पाय तुम्हाला सुजलेले दिसत आहेत. त्यांचे पाय सुजलेले म्हणजे ते इथे सीन करायचे आणि बाजूला आम्ही गरम पाणी किंवा थंड पाण्याची बादल्या ठेवायचो आणि तिकडे आमचा जयराम म्हणून त्यांच्या बरोबर एक आम्ही काय सपोर्ट स्टाफ म्हणून दिला होता. तर तो बिचारा त्यांच्या पायाची सूज उतरवत असायचा पूर्ण वेळ त्या याच्यावर आणि त्या वेदना त्यांना जाणवायच्या. दररोज रात्री आम्ही जेव्हा शूटिंग सुरू करायचो आणि सकाळी 6-7 वाजता आमचं पॅकअप व्हायचं, कोणतरी आमच्यापैकी जाऊन त्यांना व्हॅनिटीमध्ये आम्ही नक्की भेटायचो. तर तेव्हा जाऊन पहिले आम्ही पाय बघायचो. त्या पायाची अवस्था म्हणजे स्लीपर आपली साधी, कारण की गावच्या ह्याच्यामध्ये आपण स्लीपर किंवा त्या जुन्या प्लास्टिकच्या चपला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्या घालायच्या, त्यांचे पाय त्याच्या आतमध्ये जायचे नाही. म्हणून बऱ्याचशा सीन्समध्ये त्या चपला पण काही ठिकाणी दाखवलेल्या नाही किंवा काही एखाद्या ह्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे शूज दाखवले, कारण की त्यांचे पायच तेवढे झाले होते. आणि त्या सगळ्या प्रोसेस मधून जाऊन सुलाखून जाऊन त्यांनी ती भूमिका करणं आणि पार पाडणं. आणि म्हणजे ही भूमिका 18 वर्षाच्या मुलालाही थकवू शकते, इतक्या ताकदीची ती भूमिका आहे, कारण की त्याच्यात एवढी व्हेरिएशन्स आहेत. एक त्यांचा मेकअप तुम्ही तो यमाचा आपण घेऊया उदाहरण, तर यमाच्या मेकअपमध्ये त्यांना मिनिमम 3 तास सगळं अवधी लागायचा. ते मेकअपचं सगळं पूर्ण हे करणं, परत तो काढणं. आणि असं तुम्हाला एक शॉट बघायला कदाचित आम्ही 5 तास शूटिंग करत असतो, एक तुम्हाला 30 सेकंद किंवा 1 मिनिटं बघायचे, असं त्यांना एका मेकअपसाठी 4-4 वेळा चेंज करायला लागायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या डेडिकेशनने ती दशावतार बनतं. प्रत्येक माणसाचं आपण म्हणतो ना की इंडियाने फायनल मारली, तर ती फायनल मारण्यासाठी त्या 11 खेळाडूंचं पूर्ण क्रेडिट असतं. 11 खेळाडूंच्या बरोबर जो सपोर्ट स्टाफ असतो त्याचंही क्रेडिट असतं. ते दिसताना आपल्याला 11 खेळाडू समोर दिसत आहेत, कुठल्याच एका याने ती अचीवमेंट होऊ शकत नाही. तर तसंच दशावतारचं आहे की दशावतारला 250 लोकांची अचीवमेंट. ती सुजय हांडे, सुबोध खानोलकर, ओंकार काटे
हे चेहरे असतील, मी तुमच्यासमोर आता चेहरा म्हणून कदाचित बसलेलो असेल, पण त्या 250 जणांचा प्रतिनिधी म्हणून बसलेलो. दशावतारचं सक्सेस जे आहे हे ह्या सेंटेन्समध्ये चाललेलं आहे. तर जेव्हा माणूस एखादी कलाकृती करतो आणि जो त्याला त्या वस्तुस्थितीचे जाण आहे की बाबा मी जे आज केलं आहे ते माझ्या सपोर्ट स्टाफने केलेलं आहे, हे जेव्हा त्या व्यक्तीला माहिती असतं तेव्हा सक्सेस स्टार्ट होतो. आणि ह्या पण हे मान्य करायला पाहिजे. हे मान्य करायला पाहिजे. खरं आहे. ते मान्य जे मान्य करतात तेच सक्सेसफुल असतं. माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की आज तुम्हाला जेव्हा सक्सेस दिलेलं जे आहे ते तुम्ही हे मान्य करताय आणि ऍक्सेप्ट करताय आणि त्यांची तुम्ही दखल घेताय, प्रत्येक वेळेला घेताय. आता मी 2-3 तुमचे हे पण पाहिले होते, त्याच्यामध्ये पण तुम्ही सेम सेंटेन्स होते, इट्स अ टीम वर्क. ॲब्सोल्युटली टीम वर्क. काही जण जे पाहिलेले आहे ते स्वतःच पुढे करतात. तर हे जे आहे हा ॲटिट्यूड जो आहे हा फार महत्त्वाचा ॲटिट्यूड आहे आणि हा खूप पुढे घेऊन जाणार आहे. दॅट इज 100% मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता सध्या त्यांना आम्ही लीड करतो त्या सगळ्या टीमला. तर लीडरचं हे काम आहे की आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. आपण आपल्या बरोबर चालणाऱ्या छोट्यातल्या छोट्या व्यक्तीच्या सहभागापासून ते अत्यंत मोठ्या बलाढ्य व्यक्तीच्या सहभागापर्यंत जर मी लीडर आहे तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी त्यांना ॲक्नॉलेज करायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. ते सक्सेस मी कधीच माझं म्हणू शकत नाही. बरोबर, एकदम बरोबर. हायली ॲप्रिशिएट दिस. आपले सेकंड जे स्टार आहे त्याच्यामध्ये महेश मांजरेकर, नंतर भरत जाधव आणि हे आपले सिनियर सिटी आहे, सिनियर ॲक्टर्स, त्यांच्याबद्दल काय बोला आणखीन काय बोला? ॲक्च्युली ना म्हणजे ते सुपरस्टार आहेत पण त्यांनी आमच्याबरोबर कसं जाणवू दिलं नाही मला. अच्छा. म्हणजे आपण असं म्हणूया की प्रत्येकाने तो कम्फर्ट आम्हाला दिला आणि आमची स्पेस आम्हाला दिली, ज्याच्यामुळे आम्हाला जे हवं होतं ते आम्ही क्रिएट करू शकलो. म्हणजे महेश सर आहेत तर महेश मांजरेकर हे नावच एक वेगळा दरार आहे. ते सेटवरती येणं, ते त्यांचं सेटवरचं वावरणं, पण त्यांनी पहिल्या दिवशी इतका ईज क्रिएट केला. त्यांनी सुबोधला तितका फ्री हँड दिला. स्वतः दिग्दर्शन असणारा माणूस, त्याने समोर एक पहिला चित्रपट करणारा मुलगा उभा आहे, ह्याला विचारलं की मी बरोबर करतोय ना, तुला ओके ना, ह्याच्यातच तो ईज घेऊन जातो. ह्याच्यातच मला तो कॉन्फिडन्स येऊन जातो ना की अरे अच्छा सर असं काय म्हणतात तुम्ही, नाही तुला पाहिजे तर मी परत करायला तयार आहे. हा जेव्हा एवढ्या मोठ्या माणसाकडून समोरच्याला काय म्हणतात ते रिस्पॉन्स दिला जातो, त्या रिस्पॉन्सनेच ती गोष्ट एकदम ईजवरती निघून जाते. सो ही गोष्ट शिकण्यासारखी. भरत दादा असू दे, भरत दादाचं सांगायचं झालं तर तुम्ही त्याला वराहाच्या याच्यामध्ये बघितलं, त्याचा मृत्यू वराहाच्या याच्यामध्ये होता. तर आम्ही रात्री शूट करत होतो, रात्री 2:30-3 वाजण्याची साधारण वेळ होती आणि प्रचंड कडाक्याची थंडी वाजत होती. आतमध्ये डेन्स फॉरेस्टमध्ये आम्ही होतो आणि काका पण होते ते, म्हणजे ते त्याला मारणं वराहाचं वगैरे, तर त्या वेळेला काका पण होते. तर आम्ही थोडं ना काकांचं काम जरा लवकर करूया, पण ते लटकवणं त्याला खूप हे होतं. तर त्याला लटकवलं आणि जवळजवळ 3-3.5 तास त्याचं शूटिंग झालेलं, कारण की त्याची हार्नेस जी लावली होती त्याला लटकवण्यासाठी ती ना अशी क्रॉस जात होती त्या झाडाच्या ह्याच्यावर. तर ते कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये आणि अँगलमध्ये येत नव्हतं. तर आम्ही टेक करायचो, पण तो कॉन्स्टंटली असं काहीतरी वेगळाच जायचा, तिथे काहीतरी वेगळाच जायचा. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये 3-3.5 तासाचा वेळ कधी निघून गेला कळलं नाही. आणि ना रात्रीच्या शूटिंगला एक टेन्शन काय असतं की सकाळ लवकर होते, म्हणजे हायलेशन लवकर दिसायला लागतं, सूर्य आपला लवकर येतो. तर ते हायलेशन येण्याच्या आधी संपवायचं असतं आणि असा मीटर असं एक चालू असतं, जे असं धडधड होत असते की जसं आपण रिक्षाचं मीटर बघतो की असं घोडा मीटर आहे का, माझ्याकडे जाईपर्यंत 50 रुपये का 100 रुपये लावतो. तसं आमचं तिकडे होतं की आता जर याने हे वेळेत काम पूर्ण नाही केलं तर आजचे 100 रुपये म्हणजे उद्याचे 200 रुपये होणार. सो त्याच्यामुळे आम्ही त्या याच्या मागे धावत असतो. तर ते 3-3.5 तास आम्ही कॉन्स्टंट करतोय, ब्रेक नाही काही नाही. म्हणजे प्रेशर आम्हाला पण जाणवायला लागलं होतं एका पॉईंट नंतर की आता ते पूर्ण होणार आहे की नाही होणार. फायनली ते झालं, काकांचं हे झालं, भरत दादाला आम्ही खाली काढलं, भरत दादा आला बाजूला
बाजूला बसला वगैरे. तर तो असा थोडा 2 मिनिटं बसला पाणी वगैरे प्यायला. आम्ही असे गप्पा मारत होतो. गप्पा मारता तो एक गोष्ट म्हणाला, त्याच्याने आम्ही सगळे असे स्टंट झाले की तो म्हणाला की अरे मला टेन्शन आलं. तर म्हटलं की मला असं वाटलं की आता उलटं लटकवायचं आहे म्हणून वगैरे. तर तो म्हणाला मला वरती बसत त्रास. तर आमचं इतकं अजूनही माझ्या काटा आला अंगावरती की आमचं असं झालं की शिट, तू सांगितलं तर नाहीस की तुला वरती बसत त्रास आहे म्हणून. 3.5 तास तो लटकतोय खाली उतरतोय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय माझं असं झालं ना की तुमचं नुकसान होईल यार, जर मी काय सांगितलं तर परत मग तो ट्यूब बघा, या सगळ्या गोष्टी करा. आणि मला असं झालेलं ना की हा सीन मलाच करायचं आहे. मित्रांनो म्हटलं की आता मला गिल्ट वाटायला लागलं आहे या गोष्टीचं. तर ही गोष्ट आहे, ही गोष्ट आम्ही आयुष्यभरासाठी आमच्या शिदोरीमध्ये घेऊन चालणार. जेव्हा ह्या प्रकारचं डेडिकेशन आमच्यासमोर घडतं तेव्हा आमची रिस्पॉन्सिबिलिटी होते आणि इन्स्पिरेशन भेटते. ॲब्सोल्युटली ना. सो हे सगळे मोठे कलाकार, म्हणजे महेश सरांचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, भरत दादाचं उदाहरण, प्रत्येकाने त्याने त्याचं काम म्हणून ते पाहिलेलं नाही. त्याने माझा ह्या दशावतारासाठीचा सहभाग कसा चांगला होईल, हे माझं प्रोजेक्ट आहे, हे चांगलंच व्हायला पाहिजे, हे काहीतरी वेगळं घडतंय. रवी काळे सर जे तांडेल म्हणून त्यांनी केलं, तुम्ही त्यांना इतक्या ईज मध्ये जे उडी मारणं वगैरे सगळं बघितलं. तिकडे आपण म्हणजे आम्ही जेव्हा त्या पाण्यात उतरलो तेव्हा पाय रोवू शकत नव्हतं, इतकं पाण्याला फोर्स आणि करंट होतं. पण त्याही ह्याच्यामध्ये त्यांनी ती डाईव्ह मारली. कारण की प्रॉब्लेम असा झाला की ज्या दिवशी आम्ही शूट करायचं शेड्यूल लावलं त्याच दिवशी उलटा प्रवाह व्हायला लागला आणि त्याच्यामुळे जास्त त्या ओटीमुळे जास्त फोर्सने पाणी खाली जात होतं. सो ही सगळी जी मंडळी आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी म्हणजे सुनील तावडे काय म्हणूया अत्यंत सिनियर हे आमच्या खूप जवळचा, आम्ही मित्रच म्हणतो खरं तर. ही सगळी जी मंडळी आहेत ह्यांनी आम्हाला त्या मित्रत्वाच्या भावनेने जवळ केले. त्याच्यामुळे ते बर्डन आपण म्हणतो ना की महेश वगैरे सर आहे, भरत दादा आहे, दिलीप प्रभावळकर आहे, सुनील तावडे आहे, तर ते सगळं बर्डनच आमच्यावरती उरलं नाही. त्याच्यामुळे आम्ही अत्यंत रिलॅक्स होऊन हे केलं. म्हणजे सचिन तेंडुलकर समोर आहे आणि सेवा इकडे, तर सचिन येऊन सेवा करायचा की तू मार होता, तू नीचे से केला, तू नीचे से केला, आणि सेवा डायरेक्ट कपाटात द्यायची. तर ते जो ईज देणं ते सचिनचं आहे ना, त्याला ही एक आधार म्हणून समोर उभं राहणं आणि त्याला सपोर्ट करून सांगणं की तू लढ आणि इथे आहे. तर ही गोष्ट ह्या सगळ्या कलाकारांनी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून केली. तो ईज आम्हाला त्यांनी दिला. त्या ईजच्यामुळेच दशावतारातली प्रत्येक गोष्ट आम्ही चपकल करू शकतो. ती बरोबर आहे की चूक आहे हा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा पार्ट असू शकतो, त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा देखील करू शकतो. पण ती गोष्ट आम्ही प्रत्येकाने प्रामाणिकपणे केली. तो प्रामाणिकपणा हा तुम्हाला स्क्रीनवरती बघताना जाणवत असेल, तो कधी कधी येतो, कामातून येतो, या सगळ्या गोष्टीतून येतो. सो या सगळ्या मोठ्या मंडळींचे आभार मानण्यापेक्षा मी त्यांना हे सांगेन की तुम्ही एक असा आदर्श सेट केलाय की याच्या पुढची 25 वर्ष 30 वर्ष आम्ही प्रत्येक मुलाखतीत हे नक्की सांगू की ह्यांनी हे केलं होतं, ह्यांनी हे अशा पद्धतीने आम्हाला ईज दिलं होतं. आणि ते नवीन मुलांसाठी प्रेरणा ठरू शकते. ते इतर मोठ्या कलाकारांसाठी ते आदर्श ठरू शकते. सो मोठ्यांचा असा आणि यंगस्टर जे आहे सिद्धार्थ मेनन, ऑफकोर्स ते आता कसं आहे ना, ते तर आमचे मित्र झाले. म्हणजे सिद्धार्थ बरोबर तर आम्ही खूप कॉलेजपासून नाटकं केली आहेत. हा एकांकिका वगैरे आम्ही खूप एकत्र सिद्धार्थ बरोबर केलं. मेनन म्हटल्यानंतर तो ऍक्च्युली मल्याळम त्याची लँग्वेज आहे. तो खरं तर तिथला आहे, त्याचं शिक्षण पुण्यात झालं, त्याच्यामुळे अस्खलित मराठी बोलतो. त्याच्यासमोर चॅलेंज होतं ते म्हणजे मालवणी बोलणं. आणि ते चॅलेंज त्याने काय म्हणजे शिवधनुष्य घेतलं. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे मालवणी आपल्याला ऐकायला मजेशीर वाटते, पण ती जेव्हा बोलायला लागतो तर तसं बाबा चालू होऊन जातं. म्हणजे माझंही होतं, एवढी वर्ष आई बोलते तरी पण माझं ते होतं. तर त्याने ना अत्यंत तो मुलगा प्रचंड सिरियस, त्याच्या कामाबद्दल तो अत्यंत सिरियस, आणि त्या सिरियसनेसच उदाहरण तुम्हाला
तो माधव जेव्हा जातो इंटरव्हलमध्ये तेव्हा ते लागतं. त्याचं जाणं हे तुम्हाला त्याचमुळे लागतं कारण की त्याने त्या इंटेन्सिटीने ते केलंय. तुम्हाला त्या बाप मुलाच्या नात्यामध्ये जेव्हा तुम्ही तो ट्रॅव्हल करता, तो ज्या पद्धतीने सुबोधने लिहिलाय, गुरु ठाकूरांनी संवाद दिले, सो त्याने त्या संवादातून ते आणले. ए व्ही प्रफुल्लचंद्रांनी त्याचं संगीत केलं, सो त्या संगीतातून ते आलं. तर तो प्रवास जेव्हा तुम्ही करता आणि तो माधव जातो तेव्हा कुठेतरी चर पटकन होऊन जातं. ते जे पोचवण आहे हे दिग्दर्शकाचं, हे त्या संवाद लेखनाचं आणि हे त्या कलाकाराचं विजय असं म्हणायला हरकत नाही. आणि आता अभिनय बेर्डेचं पण याच्यात कौतुक करायला पाहिजे की अभिनयने अशा टाईपचा रोल तो स्वीकारेल ह्याच्याबद्दलची थोडीफार शंका होती आम्हाला, पण त्याने ते करावं याच्याबद्दल आम्ही थोडेसे जास्त फर्म होतो कारण की तो त्याच्या चौकटीतून बाहेर आला आणि वेगळा एक चॉकलेट बॉय आणि चॉकलेट हिरोच्या पठडीत त्याला कायमस्वरूपी आपण बघत राहिलो. त्याच्या पलीकडे जाऊन तो ती गोष्ट करू शकला आणि ती लोकांना आवडली. त्याच्यामुळे तुम्ही दशावतारामधलं कुठलंही पात्र जर बघायला गेलात तर ते पात्र तुम्हाला तेच वाटतं. तो तांडे तुम्हाला तोच वाटतो, तो परत तुम्हाला तोच वाटतो. आरती वडकबाळकर आमच्या कॉलेजची मैत्रीण आहे जिने त्या साऊंड बाईचं काम केलं. तर ही पात्र तुम्हाला सगळी तुमच्यासाठी वाटतात कारण ती पात्र ही आम्ही आमच्या जगण्यात कायमस्वरूपी आजूबाजूला बघितलेली. तुम्हाला तो सरमळकर का त्याचा राग येतो, तर तो सरमळकर कुठेतरी आपल्या आजूबाजूला आहे समाज व्यवस्थेत, म्हणून तुम्हाला ते पात्र कसं वाटतं. त्याची बांधणी, त्याची लेखणी ही आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या अनुभवातूनच झालेली. त्याच्यामुळे दशावतार तुम्हाला खूप जवळचा वाटला किंवा तो त्याच्या पर्यावरण विषयाच्या बाबतीत असू दे, त्याच्या दशावतार ह्या कलाकृतीच्या माध्यमातून असू दे, दिलीप काकांच्या ऍक्टिंगमुळे असू दे किंवा इतर जणांच्या, कोणाला तरी तो त्याचा वाटतो म्हणून दशावतार प्रत्येकाला आवडतो.